नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे काही दिवसापासून जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो काही हप्ता आहे तो जुलैमध्ये हप्ता 7 जुलै 2025 रोजी पडलेला आहे। परंतु अनेक महिला अशा आहेत की त्यांना हप्ता पडलेला नाही। त्यासारखा जे काय असेल तर ऑनलाईन सेंटर असतील किंवा आपल्या बँकेमध्ये असतील, आपला हप्ता पडला का म्हणून याच्यासाठी चक्रावर चक्रा मारत आहेत। परंतु त्यांच्या जे काही पदरी असेल ते सतत निराशाच दिसत आहे। पण त्यांना हे कळत नाही आहे की हप्ता का पडला नाही आहे किंवा शासनाकडून सुद्धा निर्देश देण्यात आलेले नाही आहेत की का हप्ता पडला नाही। असं काहीतरी त्यांच्याकडे पोर्टल पाहिजे, जेणेकरून जर हप्ता पडला नसेल तर त्यांचा आधार नंबर असेल किंवा नाव टाकलं असेल एखाद्या पोर्टलवरती डायरेक्टली असं क्रिएट केलं पाहिजे त्यांनी। जर हप्ता पडला असेल किंवा नाही पडला असेल तर चेक करण्यासाठी एक सेपरेट पोर्टल हवं आहे। कारण की असं कुठेही जाऊन चेक करण्यापेक्षा स्वतः आपल्या जे काय असेल तर लाडक्या बहिणी मोबाईलवरती आपला आधार नंबर टाकून डायरेक्टली हप्ता पडला आहे का नाही पडला आहे हे एवढं तरी पाहू शकतात। त्याच्यामुळे त्यांची धावपळ तर वाचू शकते। परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला एक मुद्दा आहे तो पाहण्याचा, तो म्हणजे जर हप्ता तुमचा पडला नसेल तर तुम्ही शासनाला तुमचा हप्ता का पडला नाही ह्याच्यासाठी तुम्ही तक्रार दाखल करू शकता। ती दाखल कशी करायची याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी तुमच्याकडे तुमचं जो काही फॉर्म भरत असताना दिलेलं आधार कार्ड, त्यानंतर मग तुमचं जे काही डिक्लेरेशन तुम्ही लिहून दिलेलं होतं ते डिक्लेरेशन, तुम्ही जे काही डिक्लेरेशन लिहून दिलेलं होतं की लाडकी बहीणचा फॉर्म भरताना ते डिक्लेरेशन, तुमचं उत्पन्नाचा दाखला, तुमच्यानंतर तुमचं जे काही पासबुक असेल आणि त्यानंतर तुमचा शाळेचा पुरावा तुम्ही जो काय दिला, असे 5 जे काही कागदपत्र होते ते तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे काही तुम्ही जिथून फॉर्म भरलेला आहेत एक तर त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता, कारण की लॉग इनमधून त्यांच्या फॉर्म भरू शकता। आणि स्वतः तुम्ही जर भरला असेल तर डायरेक्टली तुम्ही तुमच्या पोर्टलवरती जाऊन तुमचा ID पासवर्ड टाकून तुमचा फॉर्म तुम्हाला तिथं कशी तक्रार द्यायची आहे ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, स्टेप बाय स्टेप फॉर्म व्यवस्थित भरा आणि अशा पद्धतीने तुमची तक्रार दाखल करायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांचं प्रत्युत्तर दिलं जाईल, ते काय असेल ते त्याच्या पद्धतीने तुमचं जे काय रिझन असेल ते होऊ शकतं। ह्याच्यामध्ये काय आहे की आता फॉर्म बंद होण्याचे काय काय शक्यता आहेत। एक, जर तुमचं जे काय तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमचे मिस्टर वगैरे जर समजा ITR रिटर्न भरत असतील, आयकर विभागाचा डेटा त्यांना मिळालेला असेल आणि भरत असाल तर त्यांच्यासुद्धा ते फॉर्म बंद होऊ शकतात। किंवा तुम्ही फॉर्म भरत असताना सरळ सांगितलेलं होतं की एका कुटुंबातील विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला जे काही 21 ते 65 वर्षामध्ये जर असेल तर त्यांच्यासाठी दिला जाईल हप्ता। परंतु काय झालेलं आहे की मोठं कुटुंब असल्याकारणानं त्यांच्याकडे राशन कार्ड एकच आहे, परंतु त्यांचे जे काही लग्न झालेले 2-3 मुलं असतील तर त्यांनी प्रत्येकानं फॉर्म भरलेले आहेत। मग या केसमध्ये काय होऊ शकतं की त्यांचं आधार कार्ड, आपलं राशन कार्ड तर एकच आहे, पण सर्वांनी फॉर्म भरल्यामुळं एकच राशन कार्डवर, एका राशन कार्डवर एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोघींनाच लाभ मिळू शकतो। परंतु त्या राशन कार्डमध्ये समजा 3 मुलं आहेत, त्यांचे तिन्ही मुलाच्या 3 पत्न्या, आणि जर असं काही असेल त्यांनी सर्वांनी फॉर्म भरला असेल तर त्यांच्यापैकी ह्या अडचणी अशा त्यांनासुद्धा येऊ शकतात। ते काय असेल ते सविस्तर तुम्हाला रिझन नंतर सांगितलं जाईल। व्हिडिओ आता त्याच्यामध्ये तक्रार कशी करायचं हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत। आपण पाहताय की आपण इथे एक लाडकी बहीण योजनेचा कस्टमर आहे, त्यांचं जे असेल तर आपण आता त्यांनी चेक करायला आलेले आहेत। चेक करत असताना आपण त्यांचा आधार नंबर वगैरे टाकून आपण आता त्यांचं चेक करणार आहोत की त्यांचे जे पैसे पडलेले आहेत का नाही आहेत सर्वप्रथम। त्यानंतर मग आपण तक्रार कशी दाखल करायची ते सुद्धा पाहणार आहोत। आधार नंबर टाकून वगैरे आपण त्यांचं बॅलन्स जे काय असेल तर पहिलं सर्वप्रथम मिनी स्टेटमेंट आपण चेक करणार आहोत त्यांच्या बँकेचं, की पहिल्याचा हप्ता जर पाहिलं तर आपण याच्या अगोदरचा पाहिला तर 5 जूनला हप्ता पडलेला होता त्यांचा। त्यानंतर हप्ता आता 7 जुलैचा पडलेला आहे का आपल्याला हे पाहायचं आहे अगोदर। पाहू शकताय की आता त्यांचं जे काय असेल तर त्यांची बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे, खातं ओपन होत आहे। अंगठा लावून त्यांनी पैसे चेक करू शकतात। तुम्ही कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर जरी गेलात तर तुमच्या आधारनुसार तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता। इथं पाहू शकता इथं तुम्ही त्यांचा जो हप्ता आहे पहिल्याचा, तर इथं 5 जून 2025 लाडकी बहीण पाहू शकता इथे लाडकी आणि 1500 रुपये हे क्रेडिट झालेलं आहे 5 जून 2025ला। त्यानंतर ह्यांना कुठलाही पैसा पडलेला नाही, त्यांनी 17 जूनला त्यांचे पैसे काढून घेतलेले होते। त्यानंतर मग आता तुम्हाला तक्रार कशी दाखल करायचं त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर लाडकी बहीण टाका किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण टाका, हे तुमच्यासमोर पोर्टल येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे 181 हा टोल फ्री नंबर आहे, किंवा त्रुटी नोंदवा इकडं उजव्या बाजूला पाहू शकताय तुम्ही इथं आपल्या लोगोच्या खाली।
तिथं सुद्धा तुम्ही त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते तक्रार नोंदवू शकता। असा जर एरर येत असेल तर परत तुम्ही बॅक घ्यायचा आहे। इथं खाली ज्यांच्या मार्फत तुम्ही अर्ज भरलेला आहे त्यांचा ID पासवर्ड असतो। म्हणजे समजा लाडकी बहीण ह्यांनी माझ्याकडेच अर्ज भरलेला आहे म्हणून माझा ID पासवर्ड जो असेल ते मी ID पासवर्ड टाकून ज्या महिलांचे फॉर्म भरलेले असतील त्या सर्व महिलांचे जे काही खाते असतील ते इथं माझ्यासमोर ओपन होते। जर तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन त्यांच्या प्रोफाईल त्यांची ID पासवर्ड लॉग इन करून त्याच्यामधून तुमचा अर्ज शोधायचा। आता आपला जे काही ID पासवर्ड असेल ते ID पासवर्ड आपण आपला टाकून घेणार आहोत। त्यानंतर खाली जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथे तुम्हाला न चुकता टाकून घ्यायचा आहे। तेव्हाच तुमचं जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं सेतू केंद्र आपण ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात केली होती तेव्हा आपल्याकडे सेतू केंद्र आपण घेतलं होतं आणि त्यांच्या मार्फत आपण भरत होतो फॉर्म। पाहू शकता इथं केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला जायचं आहे। केलेल्या अर्जामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला संपूर्ण तुम्ही जेवढे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म तुम्हाला इथं दाखवले जातील। त्याच्यामधून आता आपल्याला ज्या लाभार्थ्याचा फॉर्म पाहिजे आहे सर्वप्रथम तो फॉर्म आपण आपल्या लॉग इनमध्ये शोधून घ्यायचा आहे। फॉर्म आपल्याला शोधून घ्यायचा आहे। शोधून घेतल्याच्या नंतर त्यांचं नाव कुठं आहे आपल्याला चेक करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला जे काय असेल तर फॉर्म दिसला जाईल। त्याच्यानंतर आपण स्टेटससुद्धा इथं चेक करू शकतो। जो काही फॉर्म आहे आपल्या कस्टमरचा तो आपण आता इथं लाडक्या बहिणीचा फॉर्म शोधत आहोत। तुम्ही ज्यांच्याकडे भरला आहे त्यांच्याकडे जाऊन अशा पद्धतीने तक्रार करा। तुम्ही स्वतः भरला असेल तर स्वतः तुमच्या मोबाईलवरचे ID पासवर्ड तुमचा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। त्यानंतर इथं पाहू शकता की आपलं जे काही फॉर्म आहे ते आपण आपल्याला इथं आपलं लाभार्थ्याचं नाव आपल्याला मिळालेलं आहे। त्यांचा लाडकी बहीणचा जे काही अर्ज क्रमांक आहे तो पण आहे। त्यांचं स्टेटस पुढे पाहता इथं अप्रूव्हल आहे। त्यानंतर आपल्याला इथं जे काही आहे इथं ह्याच्यावरती डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती नाव गाव पत्ता त्यांनी जे फॉर्ममध्ये भरलेलं होतं ती संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दाखवली जाईल। ते माहिती तुम्ही पाहू शकताय। व्यवस्थितपणे पाहून घेतल्यानंतर खाली सुद्धा तुमचं ओके सर्व ओके आहे। हे सर्व ओके असताना सुद्धा तुमचे इथं कागदपत्र तुमचं आधार कार्ड समोरील बाजू वगैरे असेल संपूर्ण तुम्हाला इथं दाखवलेलं आहे। त्यानंतर मग हे तुम्हाला परत इथं कट करायचं आहे। हा तुमचा फॉर्म आहे तुमचा ओके झालेला आहे बरोबर आहे। आता तुम्हाला हप्ता का मिळालेला नाही हे जर पाहायचं असेल तर जिथं तुम्ही आता डोळ्यावरती क्लिक केलं होतं त्याच्यासमोर एक चिन्ह आहे इथं पाहू शकता। हे जी चिन्ह आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकताय तुम्ही आतापर्यंत तुम्हाला 16,500 रुपये मिळालेले आहेत। परंतु इथं शेवटचा हप्ता तुमचा 4 जून 2025ला क्रेडिट झाला आणि तो तुम्हाला तुमच्या पासबुकमध्ये 5 जून 2025ला दाखवलेला आहे। परंतु इथं त्याच्यानंतरचा हप्ता इथं तुम्हाला मिळालेला नाही आहे। म्हणून तुम्हाला आता इथं काय करायचं आहे हे तर हप्ता तुम्हाला शेवटचा मिळालेला नाही 7 जुलै 2025चा। त्यासाठी तुम्हाला इथं वरी डाव्या बाजूला इथं पाहू शकताय तुमचं प्रोफाईल तक्रार एक ऑप्शन आहे। तक्रारवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे म्हणजेच ग्रीव्हन्स तक्रारवरती क्लिक करायचं आहे। तक्रारवरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता की तक्रार सूचीमध्ये तुमची कुठलीही आतापर्यंत तक्रार नाही आहे। परंतु आता तुम्हाला तक्रार करायची आहे इथं ॲड ग्रीव्हन्स हे आहे ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे लाभार्थ्याचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लाभार्थ्याचं जे काही आधार कार्डची फ्रंट बाजू आहे म्हणजे पहिली बाजू समोरची बाजू ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे आहे। तुम्ही हे कागदपत्र तुमच्याजवळ अगोदर घेऊ शकता। इथं तुम्हाला हे अपलोड करून घ्यायचे आहे। फाईलला जर नेम वगैरे नसेल तर तुम्ही तुमचं जे काही नाव असेल तर त्या पद्धतीनं देऊन ती फाईल तुम्हाला इथं अपलोड करायची आहे। फ्रंट बाजू अपलोड केल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं अपलोड फाईल ही झालेली असेल व्ह्यू फाईल करू शकता किंवा इथं दिसणार नाही कधी कधी दिसेल ही साईडचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय नाही। त्यानंतर मग तुम्हाला तुमची जे काही बॅक साईड असेल आधार कार्डची बॅक साईडसुद्धा तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायची आहे। कागदपत्र व्यवस्थित तुम्ही स्कॅन करून घ्या हे कारण की अंधुक किंवा स्पष्ट नसणारे कागदपत्र अपलोड वगैरे करू नका त्यामुळे परत तुमचा अर्ज परत आणखी येऊ शकतो। अपलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर मग तुम्हाला जे काही सबमिट असेल त्या सबमिट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो काही अर्ज तक्रार करण्यासाठीचा अर्ज आहे तो तुम्हाला पुढे ऑप्शन दाखवले जातील ते आता सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकताय। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक काही माहिती विचारली जाईल की मी वरील प्रमाणे जे काही संमती सत्यापित करत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल ॲपद्वारे आधार क्रमांक माझा जे काही प्रमाणित करण्यासाठी जी काही प्रणाली आहे ते स्वतः प्रमाणित करण्यास व आधारिक्रम प्रमाणामध्ये जे काही माझा आधार नंबर आहे ते वापरण्यासाठी माझा OTP वगैरे सूचना देण्यासाठी माझी काही हरकत नाही असे एक तुमच्याकडून एक डिक्लेरेशन घेत जाते की तुमचा आधार नंबर वगैरे असेल तर ते वापरण्यासाठी माझी संपूर्ण सहमती आहे KYC वगैरे करण्यासाठी जे काय असेल ते। त्यानंतर मग तुम्हाला इथं सबमिटवरती परत क्लिक करून घ्यायचं आहे।
सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं चेकबॉक्स आहे, चेकबॉक्सच्या अगोदर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करून घ्या। असं केल्यानंतर इथं तुमच्यासमोर तक्रार फॉर्म ओपन होईल। इथं पाहू शकताय की कृपया योग्य तक्रार प्रकार आणि जे काही श्रेणी आहे ते निवडा, अन्यथा तुमचा अर्ज तक्रार होणार नाही। इथं पाहू शकता तुमच्या अर्जासंबंधित काही तक्रार असेल तर माय अर्ज करू शकता, किंवा कंप्लेंट जे काही दुसऱ्या अर्जासोबत दुसऱ्याच्या आधार असेल तर हे करून तुम्ही स्वतःचा अर्ज निवडला म्हणून माय ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग इथं अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्ट, तुमचा अर्ज का रिजेक्ट झालं करायचं असेल, किंवा डिसकंटिन्यू किंवा सरेंडर करायचं असेल, किंवा रॉंग आधार नंबर झाला असेल, यापैकी कुठलं रिझन आहे तुमचं काय आहे ते करायचं आहे। परंतु आपलं आता सध्या रिझन काय आहे तर आपल्याला हप्ता मिळालेला नाही आहे, त्यासाठी आपण ऑदर हा ऑप्शन निवडणार आहोत। ऑदर ऑप्शन निवडून तुम्ही जे काही तुमची तक्रार आहे ते सविस्तरपणे तुम्ही त्या तक्रारीचं वर्णन लिहू शकता। त्यामुळं आपण हा ऑदर निवडणार आहोत आणि त्यानंतर ऑदर निवडल्यावर इथं पाहू शकता की तुमचा जो काही आधार क्रमांक आहे आलेला जाईल, तुमचा अर्ज क्रमांकसुद्धा आलेला आहे। त्यानंतर इथं तुमचं वर्णन जे काही तक्रारीचं आहे ते वर्णन इथं तुम्हाला टाईप करायचं आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहू शकता, इंग्लिश असेल इंग्लिश लिहा, मराठी असेल मराठी, शक्यतो मराठीमध्ये लिहा म्हणजे त्यांना जे काही आहे ते समजण्यासाठी सोपं जाईल। आपण आपला जो काही तक्रार आहे ती आपली इथं आपण तक्रार देत आहोत। जर पाहिलं तर तक्रार देत असताना आपण आपली तक्रार काय आहे की माझा 7 जुलै 2025 रोजीचा जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो हप्ता मला मिळालेला नाही आहे। का मिळालेला नाही आहे याचं सविस्तर माहिती द्यावी आणि माझा हप्ता लवकरात लवकर पाठवावा, अशा पद्धतीचं आपण ही माहिती आपण इथं वर्णनमध्ये टाईप करून घेत आहोत। तुम्ही हे मराठीमध्ये गुगल ट्रान्सलेटमध्ये सुद्धा तुम्ही अगोदर टाईप करून घेऊ शकता, कॉपी पेस्ट करू शकता, ते तुम्हाला जशा पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर जर टाईप केल्यानंतर इथं खाली पाहू शकता की सहाय्यक दस्तऐवज 5 कागदपत्रे, प्रत्येक जी काही फाईल आहे त्याची कमाल फाईल 1 MBच्या वर नसायला पाहिजे, म्हणजे 1 MB पर्यंत तुम्ही ते अपलोड करू शकता। तुम्ही सेपरेटली करू शकता। इथं आधार तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल त्याचं नाव टाका, अपलोडवरती क्लिक करा, फाईल निवडा, अपलोड करा, परत इथं खाली ॲड अनदर डॉक्युमेंट, अशा पद्धतीनं 5 डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता। किंवा तुम्ही एकच PDF जर 1 MBच्या मधली केलेली असेल आणि एकाच PDF मध्ये 5ला 5 डॉक्युमेंट ॲड केलेले असतील, तुम्ही ते 5ला 5 डॉक्युमेंट कसं ॲड करायचं ते सुद्धा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये कोणत्या साईटवरती जाऊन तुमचे 5 कागदपत्र अपलोड करायचे ते सुद्धा सांगणार आहोत। त्याच्यासाठी तुमचे 5 कागदपत्र कोणते असणार आहेत, तुमचं आधार कार्ड, तुमच्या शाळेचा पुरावा, उत्पन्न, त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक, आणि जे काही तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अर्ज भरत असताना तुमचं एक शपथपत्र घेतलेलं होतं, म्हणजे संमतीपत्र, माझ्याकडे माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर नाही आहे, दुचाकी नाही आहे, इन्कम टॅक्स भरत नाही आहे, नोकरीमध्ये कोणी नाही आहे, अशा पद्धतीनं जे काही माहिती होती त्याचं एक डिक्लेरेशन तुमचं जे होतं ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे। जर तुम्ही एकाच फाईलमध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर तुम्हाला इथं जे काही कागदपत्राचे नाव आहे ते सर्व कागदपत्राचे नाव इथं टाकणं बंधनकारक आहे। पाहू शकता आपण इथं आधार कार्ड अपलोड करणार आहोत एकाच फाईलमध्ये, त्यानंतर बँक पासबुक आहे आपलं, त्यानंतर उत्पन्न आहे, त्यानंतर मग आपलं जे काही शपथपत्र आहे आपण देत असतानाचं ते शपथपत्रसुद्धा आपण इथं करत आहोत, म्हणून शपथसुद्धा पत्र आपण इथं नाव टाकत आहोत। त्यानंतर मग आपलं जे डॉक्युमेंट होतं तर आपल्याला एकाच PDF मध्ये जर 5 कागदपत्र घ्यायचे झाले तर कसं घ्यायचे, त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्टली गुगलवरती जायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे JPG to PDF। असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर कन्वर्ट JPG to PDF असं दाखवलं जाईल। कोणत्याही ह्याच्यापैकी एक तुम्ही घेऊ शकता, घ्यायचं आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि JPG जे काय सिलेक्ट तुमच्या JPG आहेत 4-5 फोटो तुमच्या ज्या काही घ्यायचे आहेत, तुम्हाला लाडकी बहीणचा फॉर्म भरत असताना तुम्ही जे काही डॉक्युमेंट वगैरे दिलेले होते त्याच्यातले तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथं करू शकता, किंवा तुम्ही तिथं सिंगल एक सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करू शकता। एक आधार कार्ड अपलोड करायचं, त्याच्यानंतर ॲड डॉक्युमेंट करून तुम्ही एकत्र तसे पण करू शकता। आपण इथं एकाच PDF मध्ये जर करायचं झालं तर तुम्ही कसं करणार, ते तुमचे जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असणार आहेत, पूर्वीचे तुम्ही फॉर्म भरत असताना तुमचा फॉर्म असेल तर तो फॉर्म पहा, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेले डॉक्युमेंट सर्व तुमचे असतात। त्याच्यामध्ये काय तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं बँकेचं पासबुक आहे, त्यानंतर तुमचं जे काही डिक्लेरेशन तुम्ही लिहून दिलं होतं लाडकी बहीणच्या वेळेस ते तुमचं डिक्लेरेशन, त्यानंतर मग तुमचं उत्पन्नाचा दाखला आणि तुमच्या शाळेचा पुरावा म्हणून तुमचं निर्गम असेल किंवा तुमचं TC असेल, तुम्ही जे काय दिलेलं असेल ते पुरावा तुमचा असणार आहे। ते काय करायचं आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला हे करण्यासाठी तुमचं जे काय असेल ते संपूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही फोल्डर असेल किंवा नसेल तर तुम्ही एकत्र करून घ्या। त्यासाठी तुमचं जे काय असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला, तुमचं जे काय, नंतर मग कंट्रोल ही करून तुम्ही इथं आधार सिलेक्ट करू शकता। त्यानंतर मग तुमचं निर्गम असेल निर्गम,
त्यानंतर तुमचं बँक पासबुक असेल, उत्पन्न असेल किंवा तुमचं जे काय नंतर मग हे डिक्लेरेशन असेल. हे असे 5 गोष्टी तुम्ही कंट्रोल हे करून एकत्र एकदाच ॲड करायचे आहेत. म्हणजे कंट्रोल करून घ्यायचे आहेत. त्याला कंट्रोल प्लस त्याच्यावर क्लिक करून घेऊ शकता. ह्या 5ही वस्तू एकात घेतल्यानंतर इथं ओपनवरती क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता आधार कार्ड आलेलं आहे, निर्गम आहे, बँक पासबुक आलेलं आहे, उत्पन्न आणि डिक्लेरेशन हे संपूर्ण एकत्र आल्याच्या नंतर कन्वर्ट PDF वर क्लिक करायचं आहे. कन्वर्ट PDF वरती क्लिक केल्यानंतर इथं डाउनलोड ही PDF जी आहे ती ऑटोमॅटिकली डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यावर तुम्हाला इथं दाखवली जाईल की डाउनलोड झालेली. हे पाहू शकताय 540 KB झालेली आहे. 1 KB 1 GB आपलं 1 MBच्या मध्ये आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये पाहू शकता की सर्व डॉक्युमेंट हे आलेले आहेत. ही जशाला तशी तुम्हाला तिथं आता अपलोड करायची आहे. ते इथे या पद्धतीने आपल्याला आता डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुमच्या फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं अपलोड झालेलं आहे. व्ह्यूवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ते पाहू शकता किंवा तुमचं डायरेक्टली जे काही खाली कॅप्चा आहे ते कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर इथं सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची जे काही ग्रीव्हियन्स आहे ती आता इथं पाहू शकता. तुमचा अर्ज जे आहे ते ग्रीव्हियन्समध्ये गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं क्लोज करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमची जी काही तक्रार आहे ती तक्रार दाखल झालेली आहे. तुम्हाला याच्यानंतर आपण वेळोवेळी चेक करत राहायचं की तुम्हाला त्यांचा रिप्लाय काय येईल. तर अशा पद्धतीने तुमची जी काही तक्रार असेल ते सविस्तरपणे तुम्ही या पोर्टलवरती जाऊन तुमची तक्रार दाखल करायची आहे. त्यानंतर त्यांनी जे काही प्रत्युत्तर देतील ते तुम्हाला त्याच्यानुसार कागदपत्र वगैरे काय असतील हे करून तर पुढे पाहायचं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळालेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ही तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचा व्हिडिओ अपलोड करताच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.